श्री गणेश पुराण महात्म्य अध्याय 9. सूत सांगतात, भृगु ऋषींनी नंतर क्षणभर ध्यान करून सोमकांताच्या पूर्वकर्माचे अंतर्दृष्टीने अवलोकन केले आणि पुढे बोलण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, राजा, तुझे पूर्वजन्मीचे पाप इतके पर्वतप्राय व भयंकर आहेत की ते नष्ट करण्यासाठी कोणताही उपाय तुच्छच ठरेल. तरीही तू जर श्री गणेश पुराणाचे श्रवण करशील तर मात्र पापक्षालन होईल. असे म्हणून श्री गणेशाच्या 800 नामांनी अभिमंत्रित केलेले उदक त्यांनी सोमकांताच्या सर्वांगावर शिंपडले. ते पाणी अंगावर पडताच राजाच्या नाकातून एक अतिसूक्ष्म पुरुष बाहेर पडला आणि तो पाहता पाहता वाढतच चालला. तो थोड्याच काळात इतका वाढला की त्याची उंची 7 ताडाहून अधिक झाली. त्या पुरुषाचे डोळे लालभडक होते व त्याच्या विस्तृत मुखातून त्याची जीभ बाहेर लोंबत होती. काळोखालाही लाज वाटेल असा त्याचा वर्ण होता. त्याच्या मुखातून कधी अग्नीच्या ज्वाळा बाहेर येत होत्या तर कधी रक्त, पू वगैरे घाणेरडे पदार्थ बाहेर येत होते. तो भयंकर दात कडाकडा चावीत होता. अशा प्रकारचा तो रौद्र भीषण भयंकर पुरुष पाहून आश्रमातील सर्वजण त्याला घाबरून गेले. तू कोण आहेस? असा प्रश्न भृगु ऋषींनी त्याला विचारताच तो म्हणाला, प्रत्येक प्राण्याच्या शरीरात वास्तव्य करणारा पापपुरुष म्हणतात तो मी. आपल्या मंत्रप्रभावाने मी या राजाच्या शरीरातून बाहेर आलो. यावेळी मी अतिशय क्षुधित झालो आहे. तरी मी काय खाऊ ते आपण सांगा. जर आपण आत्ता मला काहीच खावयास दिले नाही तर मी आश्रमातील माणसे व हा सोमकांत आपल्या समक्ष खाऊन टाकीन. त्याचप्रमाणे या राजाच्या शरीरातून आपण मला बाहेर काढलेत म्हणून मला राहण्यासाठी दुसरे ठिकाणही दाखवावे. हे त्या पुरुषाचे बोलणे ऐकून भृगु ऋषी म्हणाले, हे जे सरळ व उंच वाढलेले आंब्याचे समोर झाड दिसते आहे त्याच्या ढोलीत तू जाऊन बैस आणि या झाडाची वाळलेली पाने खाऊन राहा. सूत पुढे सांगतात, भृगु ऋषींच्या आज्ञेप्रमाणे त्या पापपुरुषाने त्या झाडाला स्पर्श करताच एका क्षणात त्या झाडाचे भस्म होऊन गेले. परंतु त्या ऋषीच्या भीतीने तो पुरुष त्या भस्माच्या ढिगात लपून बसला. हे पाहून भृगु ऋषी राजाला म्हणाले, राजा, तुझ्या अतिशय पापामुळे हा वृक्ष जळून भस्म झाला आहे. आता तू श्री गणेश पुराण श्रवण केलेस म्हणजे त्या पुण्याईने हा आम्रवृक्ष पुन्हा सजीव होईल व तू पापमुक्त होशील. त्यावेळी राजा म्हणाला, अहो श्रीवर्य, श्री गणेश पुराण मी कोठे पाहिले नाही व कधी ऐकलेही नाही. तो सांगणारा महात्मा मला कोठे मिळणार? भृगु ऋषी म्हणाले, पूर्वी ब्रह्मदेवांनी हे पुराण व्यासांना सांगितले व मी स्वतः ते व्यासांकडून ऐकले आहे. तुझी इच्छा असली तर मी ते तुला सांगेन. या सरोवरावर जाऊन प्रथम तू स्नान करून शुद्ध मनाने माझ्याजवळ ये. त्यानंतर राजाने सरोवरावर स्नान केले व मोठ्या आनंदाने मी आजपासून गणेश पुराण श्रवण करीन असा संकल्प केला. त्या संकल्पानेच त्या राजाचा रोग तत्काळ बरा झाला. भृगु ऋषींच्या कृपेने त्याच्या शरीराची सर्व क्षते पूर्णतः बरी झाली व त्याच्या सर्वांगातील कृमी नष्ट झाले. त्यामुळे राजा फार आनंदित झाला. त्यानंतर भृगु ऋषींनी राजाला आश्रमात आणून त्याला बसण्यासाठी आसन दिले. त्या आसनावर विराजमान झाल्यावर दिव्य शरीर लाभलेला तो सोमकांत राजा ऋषींना म्हणाला, महाराज, केवळ संकल्पानेच माझी दुर्धर व्याधी नष्ट झाली ते हे पुराण
महान आश्चर्यकारकच होय. भृगु ऋषी म्हणाले, यात शंकाच नाही. अनेक जन्मातील पुण्य ज्याच्या गाठी असेल त्यालाच या पुराण श्रवणाचा अलभ्य लाभ घडेल. हे पुराण जो श्रवण करील त्याची 7 जन्मांची पापे नष्ट होतील. साक्षात ब्रह्मस्वरूप असलेल्या त्या गणेशाचे महात्म्य वर्णन करण्यास कोण समर्थ आहे? प्रत्यक्ष सहस्त्रमुखाचा शेष सुद्धा त्याचे वर्णन करण्यास असमर्थ आहे. तरीही मी व्यासांकडून जसे ऐकले आहे तसे तुला सांगतो. हे राजा, श्री गजाननावर दृढ भक्ती असेल त्यानेच हे पुराण श्रवण करावे. ओम गणेशाय नमः.